आणि आता महाराष्ट्राला हादरवणारी आणि अक्षरशः सुन्न करणारी, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी आहे। अमरावतीमध्ये जिल्हास्त्री रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीमध्ये निष्पाप बाळांचा होरपळून मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। अतिदक्षता विभागात असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि भीषण स्फोट झाला। क्षणार्धात संपूर्ण वॉर्डमध्ये धुराचे लोट पसरले। या आगीमध्ये 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला। ही आग इतकी भीषण होती की नवजात बालकांच्या कक्षात असलेले एसी आणि इतर वस्तूही जळून खाक झाल्यात। व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। मात्र यावेळेला उपस्थित असणाऱ्या नर्सेसनी तत्परता दाखवलेली होती। अमरावतीच्या जिल्हास्त्री रुग्णालयामध्ये आग लागली तेव्हा तिथल्या ऑन ड्युटी नर्सेसनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि या अतिदक्षता विभागामध्ये 39 नवजात बालक उपचारासाठी दाखल होते। मात्र धुराचे लोट पसरताच नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी बाळांना वाचवण्यासाठी धावपळ केली। वॉर्डमध्ये भीषण आग लागलेली असतानाही 2 नर्सेस आत शिरल्या। कक्षात ठेवण्यात आलेल्या पेटीतल्या बाळांना त्यांनी बाहेर काढलं। बाळांना वाचवताना आगीमुळे त्यांचेही हात भाजले गेलेत। 6 बाळांना वाचवण्यात त्यांना यश आलं, मात्र 3 निष्पाप बालकांचा दुर्दैवी अंत झालाय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अमरावतीला रवाना होणार आहेत। अमरावतीच्या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे। प्रत्यक्ष पाहणी सुद्धा आता आंबेडकर करणार आहेत। नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे। त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं, परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही। अतिशय दुर्भाग्यपूर्ण, दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे। नाही, आता ह्याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं। त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं। त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत। आता काय काळजी करायची गरज नाही। यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमित असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणाने त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल।